हॅलो गाईज वेलकम बॅक. कालच्या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा नेक्स्ट व्लॉग काय असेल. तर तो हा आहे. मी आली आहे ज्वेलरी शॉपच्या बाहेर आहे. तर माझी मुलगी येते, तिची वाट बघते मी. तर मिस्टरांना गिफ्ट घ्यायचं होतं मला, सेलिब्रिटी. सरप्राईज गिफ्ट. तर त्यासाठी मी आली आहे. आता बघूया. बघा तुम्ही. आली मी शॉपमध्ये आणि मी ठरवलं तसं मला रिंगच घ्यायची आहे त्यांना. तर चाललं होतं चॉईस, काय एक मनासारखी काही भेटत नव्हती. पण नंतर मिळाली आणि नंतर मग प्रोसेस सगळी बिलची चालू होती. तर आज माझं काम एक झालं आहे. तर आता होईल की नाही होईल की नाही असा विचार करत होती, पण झालं हा सक्सेस. तर मी तुम्हाला दाखवीनच कशाला दाखवलेलंच आहे. हां, तुम्हाला दाखवलं आहे मी. आता नवऱ्याला सरप्राईज द्यायचं आहे. आता बघूया काय होतं पुढे. वाव, मी एक्सायटेड आहे खूप. पहिल्यांदा असं नवऱ्याला काहीतरी घेतलं आहे. असं कधी महागडं घेतलं आहे. नाहीतर असं कधी महाग घेत नाही. त्यांना आपलं शर्ट जीन्स वगैरे असंच घेते दरवेळेला. पण आता मी घेतलं आहे. वाव, मला खूप बरं वाटतं आहे. त्यांना असं म्हणजे वाटणारच नाही मी हे घेतलं असेल त्यांच्यासाठी. पैसे कुठून आले, काय कुठून आले, आता त्यांचं सुरू होईल सगळं. कुठून पैसे घेतले काय सगळं सुरू होईल. आता उद्या नवीन वर्षात त्यांना देणार मस्त. बघूया आता काय होतं आहे. तुम्ही पण माझ्यासोबत या आणि सगळं बघा. म्हणून एक्सायटेड आहेस ना पप्पांना गिफ्ट द्यायचं आहे तर? निधी तू हो. नक्की? हो. हां, मग येणार आहेस तू का? नाही. कुठे द्यायचं त्यासाठी? नाही येणार. आपण मनूलाच घेऊन जाणार आहे मी सगळीकडे. आता सध्या माझी मनू घरी आहे ना, तर मग मनू माझी सोबत असते सगळ्या गोष्टीला. निधी काय बाबा, एक्झाम आहे ना तिची, मग ती काय एक्झाममध्ये बिझी असते. 9th आहे ना मग. कुठे गेली मग? निधी, तुझ्या बॅगेत सोनं आहे, तो नीट जपून ठेव. बॅग जपून ठेव. बॅगेला नीट सांभाळून ठेवायचं आहे. बॅगेत गुपचूप आम्ही टाकून आलो आहेत पाऊच आणि त्याचा. आता आम्ही आलोय आणि अख्खा मसुरा तिथे स्पेशल कराडची आहे, ते मागवलं आहे. आलो जेवायला. एकदा केला व्हेज खायला आलो आहे. शिवराज धाबा बेलापूर. महाराज मस्त आहे आणि जेवण. सरळ काढ. आता त्यांना मी डायरेक्ट त्यांच्या चालूच ठेवायला. त्यांनी गिफ्ट दिलं. जोरात बोल. इथे जरा मी स्लोमो केलं त्यामुळे आवाज नाही आहे. तर त्यांचं रिॲक्शन जरा नीट दाखवायचं होतं. आजूबाजूलाच बघतात की कोणी बघतंय का मला. खूप लाजतात ते. अरे तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला रिंग बघून? एकदम छान. दाखवा रिंग. दाखवा रिंग. बेस्ट काय नवऱ्याला मी Best. पहिल्यांदा गिफ्ट घेतलं. मला खूप बरं वाटतं. सरप्राईज गिफ्ट. सरप्राईज दिला मी. मला माहिती पण माझं शर्ट आणि जीन्स सारखं दिसते. मी हे सगळं बोललेली आहे आधीच. फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम घेतला. फर्स्ट टाइम पण काय तुम्हाला वाटलेलं मी घेणार? अजिबात नाही ना. हमारा प्लॅन मध्ये था. बघा तुम्ही की आम्ही काय ब्लॉग पण काढलाय की ब्लॉग काढले पूर्ण. की तुम्हाला दिसेल म्हणजे तर आता आम्ही आलो घरी. बसचा आवाज खूप होता. आता आम्ही घरी आलो. आता काय बोलू, कट. हां, माझं जे होतं ते मनात ठेवलेलं सगळं सक्सेस झालं. त्यांना आवडलं. ऑब्वियस आवडणारच ते गिफ्ट.
तर फायनली माझं सगळं झालं प्लॅनिंग सगळा नीट. आणि थोडं बोलायचं होतं मला. माझ्या नवऱ्याने म्हणजे नवऱ्याबद्दल माझ्या बोलायचं होतं की आजपर्यंत त्यांनी ना सगळं म्हणजे माझ्यासाठी ते मोबाईलसुद्धा माझा सेकंड हँड वापरायचे. म्हणजे माझा मोबाईल ते वापरायचे, मला नवीन घ्यायचे, सगळं माझ्यासाठी, मुलींसाठी, घरासाठी असंच असायचं. म्हणजे बाकीचं माहिती नाही मला. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी खूप केलं. स्वतःसाठी काहीच नाही, त्यांना काहीच करायची आवड नाही. म्हणून मला असं वाटलं की त्यांना काहीतरी सरप्राईज द्यावं. तर ते मला आत्ता पण ते स्वतः असे बोलून दाखवत नाहीत खरं तर, की म्हणजे त्यांना ते व्यक्त करता येत नाही, की लाजत बसतात. त्यांना नीट असं बोलता येत नाही. पण त्यांना खूप मनातून इतकं त्यांना बरं वाटतं आहे ना, की मी त्यांना असं एक गोल्ड असं अंगठी दिली आहे. मला पण खूप बरं वाटते की त्यांच्या बोटात एक अंगठी अशी सोन्याची दिसते. त्यांना आवड आहे, पण असं म्हणजे नाही, पण त्यांचे असं एवढे हे नाही. तर मी दिल्यामुळे त्यांना खूप बरं वाटते. त्यामुळे मला पण खूप बरं वाटते की मी दिले त्यांना गिफ्ट. तर निधी म्हणाली थोडं लांब पकड, नाही तर मग खूप एकदम जवळ येतं तोंडाजवळ, म्हणून मी लांब पकडते. मला काय ते असं जमत नाही व्लॉगिंग वगैरे, त्यामुळे तर मी लांब पकडून बोलते आहे. तर लग्न झाल्यानंतर त्यांनी मला सगळं माझ्यासाठी सगळं केलं. स्वतःसाठी काही नाही, सगळं माझा विचार, सगळ्यांचा विचार आहे. म्हणजे बोलू तेवढं कमी आहे यांच्याबद्दल. असं मी कधी बोलली नाही. असं नाही मला आवडत उगाचच ना नजर पण लागते. तर नजर नाही लागली पाहिजे. आज बोलायचं आहे म्हणून मी बोलते की दिलं गिफ्ट, खूप बरं वाटते मला. तर तुम्ही माझा पूर्ण व्लॉग बघा. तुम्हाला आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर भेटू आता. मी काय सारखे व्लॉग काढत नाही. मला हे जर असं वाटलं की ठेवावं एक छान असं व्लॉग, कारण की एक आठवण पण एक राहते, म्हणून मी व्लॉग केला. आता पुढचं मला माहिती नाही करेन नाही करेन. तर भेटू पुन्हा. बाय.